पाण्यावर चालणारं विमान, रस्त्यांवर धावणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्या आणि आता थेट हवेत उडणारी बस. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. E20 इंधनानंतर आता देशाचे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी भारतात एक मोठी क्रांती आणण्याच्या तयारीत आहेत. लखनौ कानपूर एक्सप्रेसवेच्या उद्घाटनादरम्यान त्यांनी जाहीर केलंय की ते लवकरच देशात हवेत उडणारी बस म्हणजेच फ्लाइंग बस आणणार आहेत. पण ही बस नक्की कशी असेल, ती खरोखरच विमानासारखी आकाशात उडणार का, की यामागे काही वेगळंच तंत्रज्ञान आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दमदार आणि कामदार नेते म्हणून ओळखले जातात. देशातील रस्ते आणि दळणवळणाचा चेहरा मोहरा बदलण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. याच प्रवासातील एक मोठा मौलाचा दगड म्हणजे लखनौ कानपूर एक्सप्रेसवे, ज्याचे नुकतेच 14 जुलै रोजी त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. 4200 कोटी रुपये खर्च करून तयार झालेल्या या 63 किलोमीटर लांबीच्या महामार्गामुळे दोन्ही शहरांमधील 2.5 ते 3 तासाचा प्रवास आता अवघ्या 35 ते 45 मिनिटांवर आला आहे. पण या ऐतिहासिक उद्घाटनापेक्षाही जास्त चर्चा रंगली आहे ती गडकरींनी केलेल्या एका विधानाची. भर कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले, मी देशात नेहमीच नवनवीन तंत्रज्ञान घेऊन आलो आहे. यापूर्वी पाण्यात उतरणारे विमान देखील आणले होते. आता माझा पुढचा प्लॅन हवेत उडणारी बस आणण्याचा आहे. गडकरींच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय आणि यामुळेच भारतातील सार्वजनिक वाहतुकीच्या भविष्याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. पण ही उडणारी बस म्हणजे नक्की काय आहे, ही कोणती यंत्रणा आहे, हेच आपण पाहणार आहोत. हवेत उडणारी बस असा उल्लेख केल्यावर अनेकांना असं वाटू शकतं की विमानासारखी आकाशात उडणारी बस असेल जी ढगांमधून प्रवास करेल. परंतु प्रत्यक्षात हे विमान तंत्रज्ञान नसून सार्वजनिक वाहतुकीची एक प्रगत आणि सुरक्षित प्रणाली आहे. याला तांत्रिक भाषेत इलेक्ट्रिक मास रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टम असं म्हटलं जातं. सोप्या भाषेत सांगायचं तर ज्याप्रमाणे पर्यटन स्थळावर रोपवेद्वारे ट्रॉली हवेत एका केबलवरून पुढे सरकते, अगदी त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून ही बस चालवली जाईल. रस्त्याच्या मधोमध किंवा बाजूला मोठे आणि मजबूत खांब उभारले जातील. या खांबांवरून एक जाडजूड केबल किंवा ट्रॅक टाकली जाईल आणि त्याला लटकून ही बस हवेत पुढे प्रवास करेल. गडकरींच्या योजनेनुसार या एका बसची क्षमता ही 15 ते 20 प्रवाशांना वाहून नेण्याची असेल. आता विचार करा, जर हे तंत्रज्ञान आपल्या शहरात आलं तर वाहतूक व्यवस्थेत काय बदल होतील? तर या स्काय बसची 3 मुख्य वैशिष्ट्ये आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ही बस पूर्णपणे विजेवर चालणारी असेल. प्रगत बॅटरी आणि इलेक्ट्रिक मोटर्समुळे यातून धूर किंवा कोणतेही प्रदूषण होणार नाही. त्यामुळे शहरांमधील हवेची गुणवत्ता सुधारेल. दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रॅफिक मुक्त प्रवास. ही बस जमिनीपासून बरीच उंचावर असेल, ज्यामुळे रस्त्यावरील वाहनांची गर्दी, सिग्नल किंवा खड्डे याचा या बसच्या वेगावर कोणताही परिणाम होणार नाही. आणि तिसरं वैशिष्ट्य म्हणजे अल्ट्रा फास्ट स्पीड. नितीन गडकरींनी त्यांच्या भाषणात स्पष्ट सांगितलंय की या तंत्रज्ञानामुळे प्रवासी एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात कधी पोहोचेल हे त्यांनाच कळणार नाही. म्हणजेच वेळेची अभूतपूर्व बचत होईल. ऐकायला हे सगळं स्वप्नवत वाटत असलं तरी भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या आणि दाट वस्ती असलेल्या देशात हा प्रकल्प प्रत्यक्षात आणणं सोपं नाही. व्यावसायिक पातळीवर ही सेवा सुरू करण्यापूर्वी आपल्याला काही मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागेल. सगळ्यात पहिलं आव्हान असेल पायाभूत सुविधांचं, म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चरचं. आधीच गर्दी असलेल्या शहरांमध्ये मेट्रो सारखे मोठे खांब उभारणे आणि प्रवाशांसाठी सुरक्षित स्थानकं म्हणजे टर्मिनल्स तयार करणं, यासाठी मोठ्या प्रमाणावर जागेची आणि नियोजनाची गरज असेल. दुसरं म्हणजे सुरक्षा आणि नियम. बस हवेतून प्रवास करणार असल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अत्यंत कडक आंतरराष्ट्रीय सुरक्षा कायदे आणि निकष लागू करावे लागतील. आणि तिसरं आव्हान म्हणजे प्रगत एअर ट्रॅफिक नियंत्रणाचं आहे. अनेक बसेस एकाच वेळी हवेत कार्यरत असताना त्यांचे अचूक संकलन आणि देखरेख करण्यासाठी एक स्वतंत्र डिजिटल नियंत्रण यंत्रणेची आवश्यकता भासेल, ज्यावर सातत्याने काम करावे लागेल. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा प्रकल्प नक्की कधी आणि कुठे सुरू होणार? केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अद्याप या प्रकल्पाची अंतिम तारीख किंवा अधिकृत लॉन्चिंग डेट जाहीर केली नाही. सध्या हा प्रकल्प प्राथमिक नियोजन आणि चाचणीच्या टप्प्यात आहे. तरीही रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार देशातील प्रमुख शहरे जसे की नागपूर, मुंबई, दिल्ली, वाराणसी आणि डेहराडून या ठिकाणी अशा प्रकारच्या पर्यायी वाहतूक व्यवस्थेची चाचणी सुरू आहे. थोडक्यात सांगायचं तर इलेक्ट्रिक वाहने, हायड्रोजन इंधन आणि फ्लेक्स फ्युएल नंतर आता नितीन गडकरींचा हा फ्लाइंग बसचा प्रकल्प भारताच्या वाहतूक क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलणारा ठरेल, यात काही शंका नाही. तुम्हाला काय वाटतं? भारतातील मेट्रो शहरांमधील ट्रॅफिक कमी करण्यासाठी ही हवेत उडणारी बस यशस्वी ठरेल का? तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.